खेळातून जीवन कौशल्य शिका. माजी संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू सौरभ पाटील. युनायटेड तर्फे उन्हाळी फुटबॉल प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ. प्रत्येक क्रीडा प्रकार आपल्याला खूप काही शिकवतो. प्रतिस्पर्धी आणि पंचांचा आदर, शिस्त, यशासाठी कठोर मेहनत, सांघिक भावना अशा अनेक बाबी आहेत. खास करून संकट आणि अडचणींचा न घाबरता जिद्दीनं त्याचा मुकाबला करण्याची संघर्ष वृत्ती केवळ खेळातूनच विकसित करता येते. त्यामुळे खेळाची कौशल्य तर शिकाच, पण खेळातून मिळणारी महत्त्वाची जीवन कौशल्य आत्मसात करा, असा सल्ला माजी संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू सौरभ पाटील यांनी दिला. येथील गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि श्री रावसाहेब अण्णा कित्तूरकर विश्वस्त संस्थेमार्फत उन्हाळी फुटबॉल प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. श्री कित्तूरकर विश्वस्त संस्थेचे प्रमुख अरविंद कित्तूरकर यांनी फुटबॉलला किक मारून शिबिराचं उद्घाटन केलं. यावेळी युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लत, खजिनदार महादेव पाटील, संचालक सुरेश कोळकी प्रमुख उपस्थित होते. समन्वयक सुलतान शेख यांनी स्वागत केलं. यावेळी बोलताना पाटील पुढे म्हणाले, खेळात यशस्वी व्हायचं असेल तर खेळाडूंनी त्रिसूत्री फॉर्म्युलाचा अवलंब करायला हवा. खेळाचा कौशल्यपूर्ण सराव, सकस आहार आणि भरपूर विश्रांती यावरच यशाचं गणित अवलंबून आहे. किती सराव करता यापेक्षा कौशल्यपूर्ण सराव गरजेचा आहे. अधिक ऊर्जेसाठी सकस आहार हवा. नव्याने सराव अथवा सामना खेळण्यासाठी भरपूर विश्रांती गरजेची असल्याचंही श्री पाटील यांनी स्पष्ट केलं. युनायटेडचे सचिव दीपक कुप्पन्नावर यांनी प्रास्ताविकात शालेय विद्यार्थ्यांना मैदानी खेळाची आवड निर्माण करण्यासाठी दरवर्षी या शिबिराचं आयोजन असल्याचं सांगितलं. श्री कोळकी म्हणाले, 8 वर्षापासून ते वरिष्ठ गटापर्यंत सर्व फुटबॉलपटूंचा विकास व्हावा यासाठी युनायटेडचे उपक्रम आहेत. खेळाडूंनी याचा फायदा उठवावा. यश पाटील यांनी सूत्रसंचालन केलं. तानाजी देवकर, ओमकार सुतार, अनिकेत कोले यासह खेळाडू, पालक उपस्थित होते. समन्वयक सागर पवार यांनी आभार मानले. MR हायस्कूलच्या मैदानावर 10 दिवस मोफत असणाऱ्या या शिबिरात 150 नवोदित सहभागी आहेत.